नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा, तुम्ही थंबनेल बघितलेलंच आहे. कॅप राऊंड 4 अँड दिस इज द फायनल चान्स. ठीक आहे, नो बेटरमेंट आफ्टर राऊंड 4 अँड दिस विल बी युअर गोल्डन अपॉर्च्युनिटी. ठीक आहे, म्हणजे या 4 राऊंडबद्दल आपण सगळे या 4 राऊंडचे काय नियम आहे, म्हणजे बेटरमेंट का बरं नाही, या सगळ्या गोष्टी आणि का बरं फायनल चान्स आहे, सगळ्या गोष्टी आपण पाहण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, आपण जी काही इन्फॉर्मेशन सांगतो ही ऑफिशियल ब्राउचर आहे. ओके, महाराष्ट्र CET आपल्या वेबसाईटवर, ऑफिशियल वेबसाईटवर एक ऑफिशियल ब्राउचर आहे. ओके, जे काही मी ब्लू लाईननं जे काही हे केलेलं आहे, त्याला हेड केलेलं आहे. ओके, लाईटन केलेलं आहे त्या ब्लू लाईन्सनी. तर हे सगळे नियम कॅप राऊंड 4 बद्दलचे नियम मी सगळे या बघा, तुम्ही बघू शकता पेज नंबर 74 आणि पेज नंबर 75 वरनं जे काही नियम आहे 4 राऊंडबद्दलचे मी घेतलेले आहे. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कॅप राऊंड 4 विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. ठीक आहे, हा ॲडमिशन प्रोसेसमधला लास्ट अँड फायनल आहे, त्यामुळे हे नीट समजून घ्या, अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप आपण सगळ्या गोष्टी ठीक आहे इथे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, पहिल्या स्टेपमध्ये आपण डिस्कस करूया की फायनल राऊंड ऑफ ॲडमिशन. ओके, कॅप राऊंड 4 हा शेवटचा राऊंड आहे. ठीक आहे, यानंतर ओके, कॅप राऊंड 4 नंतर कोणत्याच प्रकारचं बेटरमेंटचं ऑप्शन तुम्हाला उपलब्ध राहणार नाही. तर एक तर सिर्फ रिटर्न होणार, जी समजा तुम्ही तिसऱ्या राऊंडमध्ये समजा एक बेटरमेंट केला आहे, बेटर कॉलेजसाठी समजा तुम्ही तिसऱ्या राऊंडमध्ये चान्स घेतला, मग समजा तुम्हाला बेटरमेंटसाठी दुसरं समजा एखादं मिळालं नाही, तोच कॉलेज तुम्हाला रिटर्न या राऊंडमध्ये होण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, म्हणजे राऊंड 4 मध्ये मिळालेला किंवा रिटर्न केलेला सीट हाच फायनल सीट अलॉट राहणार. ठीक आहे, कॅप राऊंड 4 मध्ये आपल्याला बेटरमेंटचं ऑप्शन नाही. कॅप राऊंड 3 पर्यंत आपल्याला बेटरमेंटचं ऑप्शन होता. समजा कॅप राऊंड 3 मध्ये समजा तुम्ही बेटरमेंटसाठी समजा जर केलेलं असेल बेटरमेंटसाठी, तर कॅप राऊंड 4 मध्ये समजा चुकीनं समजा एखाद्या कॉलेज नाही मिळालं तर तेच कॉलेज रिटेन होणार. ठीक आहे, मग आता या कॅप राऊंड 4साठी कोण म्हणजे कॅन्डिडेट्स एलिजिबल्स आहे. ठीक आहे, बघा, ज्यांना आधीच्या राऊंडमध्ये सीट मिळाली नाही, समजा तिसऱ्या राऊंडचा नियम होता पहिले 6 प्रिफरन्स ऑटो फ्रीज होणार. समजा ऑटो फ्रीज नाही झाले, तुम्ही मॅन्युअली फ्रीज नाही केलं, तुम्ही बेटरमेंट केलं किंवा तुम्ही काहीच नाही केलं. ठीक आहे, असेही विद्यार्थी या राऊंडमध्ये सहभागी होऊ शकतात. ज्यांनी ऑप्शन फॉर्मच भरला नाही, ओके, या आधीच्या राऊंडमध्ये, तेही पण. ज्यांना राऊंड सेकंडमध्ये किंवा 3 मध्ये ओके, राऊंड तिसऱ्यामध्ये ओके, फर्स्ट 6 प्रिफरन्स अलॉट झालेले नाही. ठीक आहे, राऊंड दुसऱ्याचा नियम होता फर्स्ट 3 प्रेफरन्स, राऊंड तिसऱ्याचा नियम आहे फर्स्ट 6 प्रेफरन्स. ठीक आहे, आणि ज्यांनी ARCवर रिपोर्ट वगैरे केले नाही किंवा सेट स्क्रुडेट केली नाही, म्हणजे ज्यांना नेक्स्ट सबसिक्वेंट राऊंडसाठी जायचं होतं, असे सगळे विद्यार्थी या राऊंडसाठी एलिजिबल राहणार आहेत. ठीक आहे, आफ्टर दॅट बघा, अलॉटमेंट रूल्स इन द राऊंड 4. बघा, जर तुम्हाला राऊंड 4 मध्ये नवीन सीट अलॉटमेंट झाले तर तुमचा आधीचा सीट आपोआप कॅन्सल होणार. या लक्षात, समजा तुम्ही बेटरमेंट केलेलं आहे. ओके, समजा एखादं बेटर कॉलेज, समजा एखादी नवीन, समजा एखादं पर्टिक्युलर नवीन ब्रांच तिथे एखादा पर्टिक्युलर कॉलेजमध्ये लागलेली आहे आपल्याला, तर तो ऑटोमॅटिक चालला जाईल. ओके, जर नवीन सीट अलॉट झाली नाही तर तुमचा आधीचं रिटर्न सीट फायनल अलॉटमेंट म्हणून समजलं जाईल. ठीक आहे, समजा नवीन नाही लागलेलं आहे तुम्हाला, तर तुम्ही जे काही ऑलरेडी तुम्हाला लागलेलं होतं, तुम्ही बेटरमेंटसाठी ट्राय केलं होतं, तेच तुम्हाला रिटर्न होईल. राऊंड 4 नंतर सीट बदलण्याची अजिबात संधी नाही, म्हणजेच बेटरमेंट इज नॉट देअर. याच्या लक्षात. ओके, अतिशय महत्त्वाचं. ठीक आहे, आणि या सगळ्या गोष्टी केल्यावर तुम्हाला काय करायचं, रिपोर्टिंग करायचं आहे. ठीक आहे, ARC सेंटरला रिपोर्टिंग करायचं आहे किंवा ऑनलाईन सेल्फ व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. आणि जो काही तुम्ही राऊंड ॲक्सेप्ट केला आहे, 4 राऊंडमध्ये जे काही कॉलेज ॲक्सेप्ट केलेलं आहे, त्याची तुम्हाला ॲक्सेप्टन्स फी पण भरावी लागणार. ऑनलाईनच राहते ती. याच्या लक्षात. चला, इथपर्यंत ओके, जी काही सीट ॲक्सेप्टन्सची फी आहे ती तुम्हाला भरून घ्यायची आहे. जर तुम्ही हे प्रोसेस पूर्ण नाही केलं तर अलॉटमेंट ऑटोमॅटिक कॅन्सल होईल आणि सीट आणि इतर स्टुडंटसाठी उपलब्ध होऊन जाईल. याच्या लक्षात. त्याच्यामुळे राऊंड 4 हा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी काय आहे, बेटरमेंटचा चान्स नाही. तुम्हाला जे मिळालेलं आहे ते तुम्हाला तिथं फॉलोच करावं लागणार आहे. ARC सेंटरवर जाऊन स्टुडंटनी रेक्टिफिकेशन करावंच लागणार आहे. ठीक आहे, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन इन द राऊंड 4. बघा, ARCवर रिपोर्ट करत असताना सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे घेऊन जायचे आहे, ते रेक्टिफाय करून घेते. जर क्लेम केल्यानंतर एखादी पर्टिक्युलर कॅटेगरी किंवा PWचं एक समजा एखादं पर्टिक्युलर समजा तुमच्याकडं प्रमाणपत्र नाही राहिलं तर अलॉटमेंट कॅन्सल होऊ शकते. त्या लक्षात. किंवा तुम्हाला जनरलमध्ये जावं लागेल. त्या लक्षात. समजा तुम्ही कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला आहे परंतु कॅटेगरीचं तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट नाही तर तुम्ही जनरलमध्ये चालले जाल. ठीक आहे, पण जर तुम्हाला जनरल मेरिटवर सीट मिळाली असेल तर सीट अलॉटमेंट रिटर्न केला जाईल. ठीक आहे, म्हणजे समजा तुम्ही विदाऊट रिझर्वेशन समजा तिथे गेले असेल, ठीक आहे, तुमचे ॲप्लिकेशन मॉडिफाय करण्याची संधी तुम्हाला तिथं राहते. काही गोष्टीच ॲप्लिकेशनमध्ये मॉडिफाय करता येतात, जसं की समजा आपलं जेंडर झालं, 2-4 गोष्टीच आपल्याला चेंज करता येतं. ओके, म्हणजे तुम्ही जनरलचं OBC कॅटेगरी OBCचं जनरल असं तिथं शक्य नाही आहे.
ठीक आहे, काही मोजक्याच गोष्टी तुम्हाला करता येईल, त्यावर एक मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, बघा इम्पॉर्टंट नोट्स फॉर द वर्किंग प्रोफेशनलसाठी. बघा रेग्युलर स्टुडंटसाठी फायनल राऊंड नंतर कोणत्याच प्रकारचा चान्स नाही, हा लास्ट राऊंड आहे, इथं बेटरमेंट पॉसिबल नाही. परंतु वर्किंग प्रोफेशनल जे विद्यार्थी नोकरी वगैरे आहे अशांसाठी सेकंड राऊंडच फायनल जातो. ओके, आणि त्याच्यानंतर त्याला बेटरमेंटचा चान्स राहत नाही आफ्टर सेकंड राऊंड. ठीक आहे, बघा फायनल मेसेज तुमच्यासाठी, कॅप राऊंड 4 दॅट इज द लास्ट अँड द फायनल चान्स, सो डोंट मिस आउट. ठीक आहे, या राऊंड नंतर कुठलाही बदल बेटरमेंट किंवा पुढचा राऊंड उपलब्ध होणार नाही. नेक्स्ट याच्यानंतरचा जो काही राऊंड आहे तो कॅपमध्ये नाही राहणार आहे, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस नाही आहे ती. ओके, ते काय आहे म्हणजे काय म्हणू शकतो त्याला लास्ट, हां म्हणजे कॉलेज लेवलवर ज्या काही ॲडमिशन्स होतात आपल्या स्पॉट राऊंड्स, याला लक्षात, म्हणजे स्पॉट राऊंड कॅप राऊंड प्रोसेसमध्ये नाहीत. ओके, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस ही कॅप राऊंडची पूर्ण हे सहभाग झाला चारही राऊंडचा, तर त्या शेवटचा जो काही राऊंड राहतो स्पॉट राऊंड त्याचा याचा सहभाग नसतो, त्याचे रूल्स वेगळे राहणार. ठीक आहे, त्यामुळे अलॉटमेंट मिळाल्यानंतर लगेच ARCवर रिपोर्ट करा आणि सेल्फ स्टुडंटिटी करून सीट कन्फर्म करा, ॲक्सेप्टन्स फी भरून टाका. ठीक आहे, ॲडमिशन सिक्युअर करा आणि कोणताच धोका तुम्हाला ठेवू नका तुमच्यासाठी. ठीक आहे, सो स्टुडंट्स राऊंड 4 ही तुमच्यासाठी गोल्डन लास्ट अपॉर्च्युनिटी आहे ॲडमिशन मिळवण्यासाठी. ठीक आहे, फायनल वर्ड्स माझ्याकडनं बघा, फायनल राऊंड नो बेटरमेंट, सीट मिळालं तर फायनल, ARC रिपोर्ट सेल्फ स्टुडंटिटी इज कंपल्सरी, लास्ट अँड फायनल चान्स, ग्रॅब इट नाव. याचं लक्षात. यानंतर जो काही शेवटचा आहे तो स्पॉट राऊंड आहे, त्याचे थोडे रूल्स जे काही नियम आहेत ते वेगळे आहे, कॅप राऊंडसाठीचे नियम सगळे आपले अलग होते. ठीक आहे, त्याच्यामुळे हे लास्ट चान्स आहे. याच्यात जर तुम्हाला काही अडचणी असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करा, तुमच्या अडचणी शेअर करा, मी नक्कीच त्याला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा अशाच नवीन अपडेट्ससाठी. हे लक्षात. सो थँक्यू फॉर वॉचिंग, सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.